त्या याच्यामध्ये कायद्यामध्ये घेतलेलं. आता कायदा समजून घेत असताना कदाचित आपल्या सर्वांना एक कल्पना असते की कुठलीही गोष्टी बनत असताना त्याची पार्श्वभूमी किंवा इतिहास किंवा एखाद्या गोष्टीला अनुसरून तो घेतला जातो. तर या कायद्याची सुरुवात खऱ्या अर्थानं 1992 ला होते. मग ती 92 ला का होते, तर 92 मध्ये आपल्या देशात एक अशी काळी घटना आपल्याला आपण म्हणतो, एक वाईट घटना घडली जाते. त्या घटनेत एक महिला जेव्हा ती काम करत असते तिच्या कामाच्या ठिकाणी, तर तिच्यावरती 5 लोकांकडून अमानुष कृत्य केलं जातं, म्हणजे ज्याला आपण बलात्काराचा शब्द देतो. तुम्हाला माहिती असेल की राजस्थानमध्ये आपण कधीतरी भाटेरी नावाचं एक गाव कदाचित ऐकलं नसेल, पण भौरी देवी नावाचं प्रकरण तुम्ही ऐकलंय का? हीच शोकांतिका आहे की आपल्याला ज्या महिलेवरती 5 लोकांनी तिने काम करत असताना तिच्यावरती अत्याचार केला, ती भौरी देवी आजही आपल्याला माहिती नाही. आणि या न्यायव्यवस्थेने तिला आजही न्याय मिळवून दिला नाही. का? कारण त्या काळात जाती व्यवस्था इतकी अफाट होती की आजही नर्मदा बाबा अकरामचा जर फोन गेला तर जर कर्मचाऱ्यांनी खरंच तिथल्या बाईवरती अत्याचार केला असेल तर पोलिसही कर्मचाऱ्याची तक्रार घेत नाही. ही व्यवस्था जर आज आहे, मी कुणा व्यक्तीला उद्देशून म्हणत नाही, एक राजकारणाच्या उद्देशाने सांगतो, आज जर ही व्यवस्था आहे तर त्या काळात ती व्यवस्था होती. सुरुवात करत असताना मी 3 टप्पे घेतो. पहिला टप्पा, ज्याच्या अनुषंगानं न्यायालयाला विशाखा समितीचे मार्गदर्शक तत्व द्यायला भाग पाडले, ती विशाखा समिती 2013 पर्यंत कशी काम करत होती, त्या समितीचा जस्टिस वर्माने दिलेला अहवाल कसा होता, त्या समितीच्या माध्यमातून खरंच महिलांना न्याय मिळू शकत होता का, किंवा त्या समितीच्या वरिष्ठांकडनं ते प्रकरण राबवण्याचेही अनेक असे महिला बालनी जे आहेत ते संशोधनातून समोर आणले. आता एक लक्षात घ्या, पहिला टप्पा याच्यामध्ये काय आहे, तर 22 सप्टेंबर हा दिवस या देशात आजही काळा दिवस म्हणून साजरा केला जातो. का? कारण त्या काळात पहिल्यांदा जाती व्यवस्थेत असणारी एका क्रूर मानसिकतेची किंवा एका क्रूर विचाराने एका महिलेला लैंगिक अत्याचारासारख्या घटनेला तिच्या नवऱ्यासमोर सामोरे जावं लागतं. आता याच्यामध्ये काय होतं की पूर्वीच्या काळात असं होतं की लग्न असतील जे फार कमी वयात पाहिजे, त्याच्यामध्ये बालविवाह म्हणू शकतो, किंवा बऱ्याचदा असं होतं की एखादी मुलगी 18 वर्षाची व्हायचीच आहे, पण त्याच्या आतमध्येच तिचा विवाह एखाद्या व्यक्तीशी नियोजित केलेला जायचा. जरड विवाह पद्धती पण पूर्वीच्या काळात होती, म्हणजे एखादा व्यक्ती हा वयाच्या अधिक असेल, म्हणजे 35च्या वर आहे आणि एकदम 18 वर्षाच्या आतमधल्या मुलीशी त्याचा विवाह जोडला जातो किंवा संबंधित काही गोष्टी होतात. तर असं जरड विवाह शब्द सुद्धा त्या काळात वापरला गेला असायचा आणि तो आहे सुद्धा त्या काळातल्या इतिहासांमध्ये बऱ्याचदा आहे. तर 1992 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधीन किंवा त्या संस्थे म्हणजे सरकारच्या याच्याकडनं एक संस्था प्रायोगिक तत्वावरती राजस्थानमध्ये काम करायची. त्या संस्थेचं नाव विशाखा संस्था होतं. त्या संस्थेचं काम काय होतं, तर ती संस्था त्या भागात स्त्री भ्रूण हत्या असेल, महिला तस्करी असेल. आता महिला तस्करी कशासाठी व्हायची, तर पूर्वीच्या काळात जर तुम्ही काही अशी प्रकरणं ऐकली असतील तर पूर्वीच्या काळात महिला किंवा पुरुष यांना कामासाठी म्हणजे दुसऱ्या ठिकाणी मजूर मिळत नाही म्हणून त्यांना कामासाठी त्यांची तस्करी केली जायची आणि त्यांना तिथे बळजबरीने कामाला ठेवल्या जायचं. जर तुम्ही आता या सप्टेंबरच्या आधीच्या महिन्यातली बातमी ऐकली असेल तर नागपूरला एक फार मोठा बिल्डर आहे कुकरेजा म्हणून, त्या बिल्डरकडे सिव्हिल लाईन मध्ये एक इमारतीचं बांधकाम होत होतं. त्या इमारतीमध्ये त्यांनी मध्य प्रदेश 13 महिला कर्मचाऱ्यांना जे आहे ते एका कंत्राटदारांकडून बोलवलं आणि त्या महिला कोविड पासून त्या ठिकाणावर होत्या. त्या 3 वर्षात किंवा 4 वर्षात आजपर्यंत त्या प्रेग्नन्सीच्या बाहेर जाऊ शकता. जेव्हा इतर सामाजिक संघटनांच्या किंवा महिला बाल जे कार्यालय त्यांच्या ते लक्षात आलं, तेव्हा त्यांनी तिथे भेट दिल्यावर ते लक्षात आलं की ज्या मुलीचं लग्नच झालं नाही तिने 2दा अबॉर्शन केलं त्याच जागेवर. आपल्या इथे आजही देशामध्ये अशा कित्येक गोष्टी ज्या आहेत त्या या व्यवस्थेत राहून घडत असतात, पण आपल्यापर्यंत त्या पोहोचत नाही. का? कारण समाज माध्यमांना या गोष्टींची काही आता जर हे 21व्या शतकात जिकडे आपण AI सारखी टेक्नॉलॉजी वापरतो, इथे पूर्वीच्या काळात कदाचित सगळ्यांना कल्पना असेल, सुरुवातीपासून तुम्ही आश्रमशाळेला काम करता, पूर्वीच्या काळात एखाद्या गावातल्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणावरती संदेश पोहोचवायचा असेल तर शक्यतो त्या मार्गाने जाणाऱ्या व्यक्तीकडेच काहीतरी देऊन तो मेसेज पोहोचवावा लागत असायचा किंवा विशेष करून ती भेट द्यावी लागत असेल. आता जर मला सरांना इथे मला कार्यक्रम घ्यायचा अशी जर माहिती द्यायची असेल तर मी माझ्या गावात राहून सुद्धा तो एक मेसेज त्यांना देऊ शकतो. सेकंदात त्यांना माहिती होतं की अशी संस्था आमच्याकडे आज येते. हा झाला या काळातला विकास, म्हणजे काळ कसा बदलत चालला त्याला अनुसरून. पण पूर्वी काय होतं, मग ही घटना का घडली असेल तर पूर्वी एक विचार असा होता की ज्या विचारात दलित आणि सवर्ण असा प्रकार होता. सवर्ण म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळात एक अशी व्यवस्था होती की ज्याच्यामध्ये काही कंठक समाज असा होता की ज्याला त्या उच्चवर्णीय व्याख्येच्या वर आपण समजलं जायचं किंवा ती व्याख्या त्या लोकांची केली जायची. तर असंच एक प्रकरण 22 सप्टेंबरला भाटेरी नावाच्या एका छोट्याशा गावात, जसं लाहेरी नावाचं लोहारा नावाचं गाव आपल्या महाराष्ट्रात आहे, तसंच राजस्थानच्या भाटेरी नावाच्या गावात 22 सप्टेंबर
सप्टेंबरला एक घटना घडते. त्या घटनेच्या एक दिवसाआधी म्हणजे 21 सप्टेंबरला भोरी देवीला एक तिथला स्थानिक व्यक्ती एक मेसेज देतो की रामकुमार गुजर नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या 9 महिन्याच्या मुलीचा विवाह हा 35 वर्षाच्या पुरुषांसोबत लावण्याचं नियोजन केलं आणि आज सायंकाळी 6 वाजता तो विवाह तिथे होतोय. कारण त्यावेळेला असं असायचं की दिवसभर लोक कामाला असायची आणि सायंकाळपर्यंत परत आली की मग ते कार्यक्रम सगळे आजही आपल्या या भागात आपण बघतो की बरेचसे कार्यक्रम रात्रीच्या त्यावेळेस होतात. तर काही वेळेला तेच होणार होतं आणि ते झालं. आता ती महिला एका संस्थेसाठी प्रामाणिकपणे काम करत असताना तिला त्या गोष्टीविषयीची थोडी जाणीव झाली आणि तिला असं वाटलं की आपण ते लग्न थांबवलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी आपण गेलं पाहिजे. तर ती महिला 21 सप्टेंबरला त्याचा पती असेल किंवा संबंधित संस्थेचे काही लोक असतील त्यांना घेऊन ती 21 सप्टेंबरला त्या ठिकाणी जाते आणि तो विवाह थांबवण्यासाठी ती यशस्वी होते. पहिला दिवस तिच्यासाठी असा असतो की तिने काम करत असताना त्या व्यक्तीच्या मुलीला जे आहे ते स्वतःच्या जवळ घेऊन असतं म्हणजे त्याला आपण म्हणतो की ताब्यात घेतलेलं असतं. तर त्या व्यक्तीला माझ्या समाजासमोर एका दलित महिलेने मला विरोध केल्याच्या एवढ्या एका खुन्नसवरनं दुसऱ्या दिवशी दुपारी 2:30 वाजताच्या वेळेत त्या महिलेने दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये तिने स्वतः असं म्हटलंय कि दोपहर के 2:30 बजे मैं और मेरा पति हम लोग खेत में काम कर रहे थे और खेत और ऑफिस जो है वो एक ही प्रीमाइसेस में आता है. मैं ऑफिस से खेत में मेरे पति के लिए कुछ खाना लेके आई थी. उसी समय पे रामकुमार गुजर म्हणजे त्याच व्यक्तीला रामकुमार गुजर आणि त्याच्या 4 सवंगड्यांसोबत तो आला आणि माझ्या नवऱ्याचे हात विहिरीच्या ज्याला आपण ते पाणी ओढायचं जे म्हणतो त्याला बांधले आणि त्याच्यानंतर माझ्या नवऱ्यासमोर त्यांनी 3.5 तास माझ्यासोबत वाईट कृत्य केलं. तुम्ही विचार करा ही घटना त्या काळात घडली. मग आता त्याच्यानंतर कुठलीही महिला ज्या वेळेला तिच्यावरती अत्याचार होतो त्यावेळेला ती अपेक्षा ही करते की मला पोलिसांकडनं असेल किंवा ज्या प्रशासन व्यवस्थेत किंवा ज्या न्याय व्यवस्थेत मी राहते त्यांच्याकडनं मला न्याय मिळावा. पण त्या काळात न्याय का मिळत नव्हता याच्यासाठी कारण असं आहे की काही गावांमध्ये आजही ती परंपरा आहे. मी त्या गावांमध्ये बऱ्याचदा जातो की साहेबांनी म्हटलेला मग आता तुझं काहीच होणार नाही. आज जर ते असेल तर काही काळात असं होतं की त्या गावात जे आरोग्य वर्धिनी होती पूर्वीच्या वेळेला आरोग्य सेवा जी होती किंवा पोलीस प्रशासन होतं पोलीस प्रशासन किंवा इतर जे आहेत ते कुठल्या तरी त्या गावातल्या वरिष्ठांकडनं जे आहे ते दबाव आणलं गेलं आणि पोलिसांनी तिची तक्रार 82 तास घेतली नाही. त्याच्यामुळे 82 तास तक्रार घेतली नाही. त्याच्यामुळे पोलिसांना तिचं मेडिकल करायला आवश्यकता वाटली नाही. मेडिकल असं सांगतं कदाचित आम्हाला कल्पना असेल की जर एखाद्या महिलेवरती घातक लैंगिक अत्याचार झाला असेल ज्याच्यामध्ये तिला तिच्या खाजगी अवयवाचं नुकसान झालं असेल किंवा त्याचा वापर झाला असेल तर 52 तासाच्या आत वैद्यकीय चाचणी करणं त्याच्यानंतर जर ती करत असेल तर निकालात असं निष्पन्न होतं की त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा जो अत्याचार आहे तो झालेला आहे. कल्पना असेल तुम्हाला 52 तास. मग आता पोलिसांनी 82 तासानंतरच जर तिची रिपोर्ट घेतली नोंद करून घेतली असेल तर ती महिला स्वतः चाचणी करू शकत नाही किंवा त्या काळात ती व्यवस्थाच नव्हती की दलित लोक कुठल्याही प्रकारात या सगळ्या गोष्टींमध्ये समाविष्ट होणार नाही. त्यांना त्यांच्या व्यवस्थेत तिथे ठेवल्या जायचं तर त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या अधिकारासोबत हे करता येत नव्हतं किंवा वागता येत नव्हतं त्यांच्या मनासारखं वागता येत नव्हतं. आता इथे 82 तासानंतर जेव्हा पोलीस तक्रार घेतात त्याच्यानंतर पोलीस तिला वैद्यकीय चाचणीला नेतात. वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये डॉक्टरांचा अहवाल असा येतो की या स्त्रीसोबत कुठल्याही प्रकारचं वाईट कृत्य झालं नाही. आता हे पोलीस त्या सगळ्या गोष्टीला किंवा त्या तपासाला अनुसरून राजस्थानच्या उच्च न्यायालयात जातात आणि उच्च न्यायालयाकडे जेव्हा ती याचिका जाते तर त्याच्यामध्ये फार कमी दिवसांमध्ये जो निकाल येतो तो निकाल जर मी माझ्या शब्दांनी सांगितला तर तुम्हाला असं वाटेल की कदाचित होऊ शकतो. पण जेव्हा हे राज्य महिला आयोगाच्या पुस्तिकेमध्ये जेव्हा ते याचिकेतले शब्द ज्याला जजमेंट म्हणतो ते जशीच्या तसेच लिहिले ते ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला कदाचित आठवण्यासाठी येईल की इतक्या वाईट विचाराची लोक त्यावेळेला त्या मानसिकतेची लोक त्यावेळेला होती की एका महिलेने 5 लोकांचा अत्याचार सहन केला पण त्या न्याय व्यवस्थेला तिच्या तो अत्याचार दिसला आणि तिला दिसली त्यावेळेची जात व्यवस्था आणि मग त्यावेळेला लक्षात येते की एक सवर्ण जातीचा माणूस दलित महिलेची सावलीही सहन करू शकत नाही तर तो तिला स्पर्श करण्याचा उद्देशच उरत नाही. हे या जजमेंट मध्ये आहे. विचार करा काय मानसिकता असेल काय. आता हे मी सांगितलं. आता मी तुम्हाला याच्यामध्ये असणारी भाषा सांगतो. राजस्थानमध्ये आरोग्याचं काम करणाऱ्या एका संस्थेमध्ये भोरी देवी साथी म्हणून काम करत होती. त्यांनी बालविवाहासारख्या सामाजिक प्रश्नावर काम करण्याचं ठरविलं आणि त्या व्यवस्थेशी लढा देऊ लागल्या. गावातील काही उच्चवर्णीय पुरुष उच्चवर्णीय म्हणजे तुम्हाला कल्पना आहे काही उच्चवर्णीय पुरुष आणि मुखिया जसं आता आपल्या इकडे पण काही असे आहेत की गावात एखाद्या गोष्टी संदर्भात कारवाई मान्य करावी लागते आणि बऱ्याच प्रमाणात ती लोक ते मान्य करतात. मुखिया यांनी तिला विरोध केला मात्र भोरी देवीने या विरोधाला न जुमानता आपलं काम पुढे चालू ठेवले
व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या स्त्रीला नामोहरण करण्यासाठी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला. घटनेनंतर तिची वैद्यकीय तपासणी तब्बल 52 तासाच्या नंतर झाली. नंतर म्हणजे 82 तासाच्या नंतर झाली. राजस्थानच्या उच्च न्यायालयामध्ये पीडित महिला अस्पृश्य असल्याने सवर्ण आरोपी तिला स्पर्शही करू शकत नाही, मग बलात्कार तर दूरच असेल असे कारण सांगून आरोपीची सुटका देखील सर्वोच्च न्यायालयाने केली. हा माननीय न्यायालयाचा निकाल आहे. आजही गुगलवर जर तुम्ही हा टाकला तुमच्या लक्षात येईल की न्यायालयाने या व्यवस्थेत असे निकाल दिले. मग मला असं वाटतं की जर न्यायालय असे निकाल देऊ शकतो तर ही कुणीतरी बनवलेली समिती ज्याला कायद्याचा आधार आहे, खरंच ही समिती त्या महिलेला त्या अत्याचारातून मोकळी करू शकेल का? पण प्रशासन आहे, मग ती व्यवस्था द्यावी लागते. ती व्यवस्था देत असताना काही आयाम ठरवलेली जातात, पण त्या आयामाविषयी जर मला माहित असेल तर मला असं वाटतं की कदाचित बिघडत नाही. होऊ शकतं की 50 महिन्यांना नाही मिळणार नाही, पण मी तर कदाचित असू शकेल की मी त्याच्यातून न्याय मिळू शकतो. त्याच्यामुळे हा कायदा स्पेशली आहे. या कायद्याला तुम्ही जर लक्षात घेतलं की 30 कलमांचा हा कायदा आहे. एक समरी पण आहे, सॉफ्ट कॉपीज आहे, जे मी सगळ्यांना देईन ते तुम्ही नंतर प्रिंट करा. या 30 कलमांमध्ये महत्त्वाच्या 2 कलम आहेत. त्याच्यामध्ये कलम 4 येते आणि कलम 6 येते. कलम 4 ही एका अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या स्थापनेसंदर्भात आहे आणि कलम 6 ही स्थानिक तक्रार निवारण समितीच्या संदर्भातली आहे. कलम 4 मध्ये जी अंतर्गत तक्रार निवारण समिती असते त्या समितीला विशाखा समितीच्याच ज्या आहेत त्या व्यवस्था दिल्या, पण त्याच्याकडे काही असे दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत की ज्या अधिकाराच्या अधीन राहून ज्या प्रतिवाद्याच्या विरोधात ती महिला तक्रार करते त्या प्रतिवाद्याला वेळेत बोलावून घेणं, त्याला साक्ष इतर ज्या सगळ्या गोष्टी आपण इथे सांगत असताना क्लिअर करेल अशा अनेक अधिकार या समितीला आहेत. आणि नियोक्ता असेल किंवा संस्था प्रमुख असेल त्यांना सूचना देण्याचे सुद्धा अधिकार आहेत की या महिलेच्या संपूर्ण दिलेला आरोपपत्रात जो आम्ही तपास केला त्याच्यामध्ये जे जे त्यांना जाणवत होते 3 महिन्यांच्या 90 दिवसांमध्ये जो तपास करतात त्याच्यामध्ये जी जी गोष्ट ते नमूद करतील ती नियोक्ताला मान्य करणं किंवा त्याच्यावरती कारवाई करणं ही समिती त्याच्यावरती बंधनकारक करू शकते किंवा त्याला बंधनं घालू शकते. आणि जर नियोक्त्याने या समितीने दिलेल्या अहवालाकडे दुर्लक्ष केलं तर ही समिती स्वतः त्या नियोक्त्यावरती सुद्धा कारवाई करू शकते. हे दिवाणी सत्र न्यायालयाच्या अधिकाराच्या अधीन येतं, जे स्पेशली याच्यामध्ये म्हटलं गेलं, जे राज्य महिला आयोगाच्या ज्या आहेत त्या गाईडलाईन्स मध्ये आहेत. आता मी सांगत असताना असं सांगितलं की इथे गौरी देवीला तो न्याय मिळू शकला नाही, मग त्याच्यानंतर काय झालं तर मग गौरी देवीला जो 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टने दिलेल्या याच्यातून तिला म्हणजे त्या आरोपींना बरी केलं. त्याच्यानंतर मग गौरी देवी सोबत जी संस्था काम करायची किंवा इतर काही सामाजिक लोक होते त्यांनी 1992 मध्येच एक याचिका माननीय उच्च न्यायालयात दाखल केली आणि 92 ते 97 पर्यंत त्या याचिकेमध्ये अनेक अशा गोष्टी होत राहिल्या, पण शेवटी तिला न्याय मिळाला नाही. त्याचं कारण एकच होतं की तू जो आरोप करते ज्याच्यामध्ये ती सांगते की माझ्यावरती बलात्कार झाला, त्या बलात्कारासाठी तिच्याकडे कुठलीही वैद्यकीय तपासणीचा जो आहे तो पुरावा नव्हता. त्याच्यामुळे ते प्रकरण 92 पर्यंत 97 पर्यंत प्रलंबित राहिलं आणि 97 मध्ये दबाव आल्याच्या कारणाने सर्वोच्च न्यायालयाला एक मार्गदर्शक तत्व जारी करावं लागलं, ज्याला विशाखा संस्थेचंच नाव विशाखा समिती असं देण्यात आलं. त्या समितीच्या माध्यमातून त्यांनी महिला जर कामाच्या ठिकाणी असतील तर त्यांना कामाच्या ठिकाणीच या स्वरूपाचा न्याय मिळवून घेता येईल किंवा त्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि संरक्षित वातावरण मिळेल, त्यांना कामाच्या ठिकाणी हक्काने जगण्याचा जो आहे तो अधिकार मिळेल, अशा सगळ्या गोष्टी त्यावेळेला विशाखा मार्गदर्शक समितीमध्ये नमूद करण्यात आल्या. आणि जस्टिस वर्मा जे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे त्यांनी 2013 मध्ये एक असा अहवाल दिला की त्यांनी असं सांगितलं की कामाच्या ठिकाणी ज्या महिला काम करत असतात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. म्हणजे याच्यामध्ये एक लक्षात घ्या, महिला म्हणून लैंगिक छळ म्हणजे एखाद्या पुरुषाने मला वाईट प्रकाराने केलेला स्पर्श नाही, लैंगिक छळ म्हणजे मी या बहिणीला बघून असं करणं सुद्धा लैंगिक छळ म्हणजे या व्याख्येत एक एक घटना अशी आहे की जी रोज प्रत्येक स्त्रीला कामाच्या ठिकाणी अनुभवावी लागते. कायदा असं सांगतो की जर एखादी स्त्री एखाद्या नियोक्त्याकडे, मग ते कपड्याचं दुकान असू दे, ते एखादं झेरॉक्सचं दुकान असू दे, तिथे काम करत असेल आणि जर तिथे एखादा गिऱ्हाईक हा पुरुष असेल आणि तो त्या महिलेशी जर वाईट वर्तन करत असेल तर तो सुद्धा त्या समितीसाठीचा आरोपी आहे. मी बसमध्ये असेल, मी एखाद्या महिलेला त्रास देत असेल तर ती महिला सुद्धा माझ्या विरोधात स्थानिक तक्रार निवारण समितीकडे जी आहे ती तक्रार नोंदवू शकते जर तिच्या मी परिचयाचा नसेल किंवा असेल आणि तिला माझं नाव माहिती असेल. जर नाहीच माहिती तर तुम्हाला माहिती आहे की पूर्वीच्या काळात IPC आणि CRPC होतं, मग नंतरच्या काळात BNS आलं 2023 मध्ये. तर BNS ची
कलम 75 आणि 79 ह्या दोन कलमा विनयभंग आणि लैंगिक वर्तनासंदर्भातल्या इतर घटनांसाठीचे जे आहे ती तरतूद करते. आता जरा बऱ्याचदा असं आम्हाला विचारलं जातं की सर आम्ही तर सार्वजनिक ठिकाणी असतो, कायदा काय सांगतो की जर ती महिला कुठल्याही कामावरची नाही, या मुलींची आई आहे, तुमच्या शाळेच्या प्रिमायसेस मध्ये आहे आणि तुमच्या शिक्षकांच्या माध्यमातून तिच्यावरती अत्याचार झाला तर ती महिला त्या आयसीसीकडे तक्रार करू शकते का? कारण ती तुमच्या कामाच्या ठिकाणी आहे. जर तुम्ही एखाद्या महिलेच्या घरात गेले असाल पण तुम्ही या व्यवस्थेच्या आधारावरती तिथे गेला असाल आणि तिथे जरी अत्याचार करणार असाल पण तुम्ही या शाळेचे कर्मचारी म्हणून त्या दिवशी तुम्ही तिथे गेला, जसं सरांनी सांगितलं आम्ही 2 दिवसापूर्वी किंवा या मधातल्या काळात आम्ही विद्यार्थ्यांना आणण्यासाठी आमचे मास्टर लोक पाठवले, त्या प्रवासात तुम्ही आहात म्हणजे तुम्हाला या व्यवस्थेने त्या सगळ्या गोष्टी करायला भाग पडलं आणि तुम्ही त्या प्रवासात असताना जर तुमच्याकडून ते लैंगिक वर्तन कोणा एखाद्या स्त्रीसोबत घडलं असेल किंवा त्या स्त्रीला तशी वागणूक मिळाली असेल आणि तिला या कायद्याची जाणीव असेल तर ती स्त्री सुद्धा या आयसीसी कडे किंवा डायरेक्ट लोकल कंप्लेंट कमिटीकडे तक्रार करू शकते. एवढे त्या व्यक्तीला किंवा त्या संबंधित स्त्रियांना अधिकार आहे. मग याच्यामध्ये महिला कोण येतात तर प्रत्येक महिला, म्हणजे ती खासगी आस्थापनेमध्ये असू देत किंवा ती एखाद्या कामाच्या ठिकाणी असू देत. मग आता शेतकरी महिला जे स्वतःच्या शेतात काम करतात मग त्या तशा संदर्भातल्या कायद्यांमध्ये येतात का? तर त्या कायद्यामध्ये अजिबात येत नाही, कारण त्या स्वतःच्या ठिकाणी काम करत असतात, त्या कुठेही वेगळ्या ठिकाणी काम करत नाही. पण जर तिथे जाऊन यापैकी किंवा एखाद्या शासनाच्या किंवा एखाद्या निमित्तानं जर एखाद्या व्यक्ती तिथे जाऊन त्या व्यक्तीवरती अत्याचार करत असेल किंवा अशा संदर्भात वर्तवणूक देत असेल तर ती लोकल कंप्लेंट कमिटीकडे जाऊ शकते, ती आयसीसी कडे येऊ शकत नाही. आणि जर त्या दोन्ही समिती जर तिची तक्रार घेऊ शकत नसेल, असं तर होत नाही की समिती त्यांची तक्रार घेत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की माहितीचा अधिकार 2005 चा जो अधिनियम आहे त्या अधिनियमामध्ये एका कलमात असं सांगितलं की जर एखाद्या व्यक्तीला तुमच्या विभागाच्या व्यतिरिक्त विभागाची माहिती त्यांनी मागितली असेल पण त्याला न कळत तो अर्ज तुमच्यापर्यंत आला असेल तर तुम्हाला तो अर्ज जो आहे तो वर्ग करण्याचा अधिकार आहे की तुम्ही त्या संबंधित शाखेला किंवा त्या संबंधित कार्यालयाला तो अर्ज काय करू शकता? वर्ग करू शकता, म्हणजे समोर पाठवू शकता. तुम्ही तो अर्ज नाकारू शकत नाही. सेम आयसीसी आणि लोकल कंप्लेंटला पण हे अधिकार आहे की जर एखाद्या महिलेने न कळत त्या समितीकडे स्वतःची लेखी तक्रार दिली असेल तर ती समिती तिची तक्रार घेऊन तिला कायदेशीर मार्गदर्शन सल्ला देऊन तिला ज्या माध्यमात ती फिट होते त्या माध्यमाची सेवा तिला पुरवून देण्याचे अधिकार या समितीला आहेत आणि ही समिती आजपर्यंत ते करत आली. या समितीने महिलांना दिलेल्या 4 महत्त्वाचे अधिकार जे मी इथून पुढे सांगेन. सगळ्यात महत्त्वाचं की आता मी तुम्हाला सांगितलं की 2013 पर्यंत जे विशाखा समिती चालायची ती आजही आहे, पण त्या समितीकडे ते अधिकार नाही जे या कायद्याला आहे. या कायद्याची समिती कुठे स्थापन होऊ शकते तर हा कायदा कलम 4 मध्ये सांगतो की जिथे जिथे महिला काम करतात तिथे जर 10 पेक्षा अधिक महिला कर्मचारी असतील तरच आयसीसी समिती स्थापन होऊ शकते. आता आपल्याला प्रश्न पडला असेल आमच्या शाळेत समितीच नाही, आपल्या शाळेत समिती नाही कारण आपल्या शाळेच्या आस्थापनांवरती 10 पेक्षा अधिक महिला कर्मचारी नाही. मग मला कुठली समिती लागू होते का? हो, मग आपली शाळा कुणाच्या अधीन येते? आपली शाळा प्रकल्प कार्यालयाच्या अधीन येते. तर तुमची जी समिती असेल ती प्रकल्प कार्यालयाच्या स्तरावर असते. मी इथे येण्याआधी जी माहिती घेतली तर त्यांनी मला असं सांगितलं की आमच्या कार्यालयामध्ये जी आयसीसी आहे त्या आयसीसी मध्ये ज्या 4 महिला कोणी असतील त्या 4 महिला आमच्या संबंधित शाळांच्या ज्या काही आहेत, म्हणजे आता जसं एक घेऊन चला की त्यांच्या भाषेत असं होतं की पीओ कार्यालय आहे आणि पीओ कार्यालयाच्या अधीन 11 आश्रमशाळा येतात. म्हणजे प्रत्येक आश्रमशाळेची एक महिला अधीक्षिका जरी पकडली आणि तिथल्या 5 पकडल्या तरी त्या 10 पेक्षा अधिक होतात. म्हणजे त्या पीओ कार्यालयाला ती समिती स्थापन करण्याचा पूर्णतः अधिकार आहे आणि आपल्या कार्यालयात ती समिती सुद्धा आहे. मग आपल्याला त्या समितीबद्दल का माहिती नाही तर तुम्हाला अजूनही एक सांगतो की मी आज हा कार्यक्रम करत असताना माझा हा 100वा कार्यक्रम आहे. या 100 कार्यक्रम करत असताना प्रत्येक आश्रमशाळेतल्या मॅडमने मला फक्त विशाखा समितीपर्यंत नेऊन ठेवलं. त्यांना हा कायदा माहिती नाही. म्हणजे जर हा 2013 चा कायदा 25 मध्येही आपल्या महिलांना माहिती नाही तर मला असं वाटतं की कदाचित आपण आपल्या कामात इतकं गुंतलो आहोत की आपल्याला देशात अजून वेगळं काय चाललंय ह्याची कल्पनाच नाही किंवा आपल्याला आपल्या विभागाला आमच्या संरक्षणासाठीच्या काय तरतुदी आहेत त्याची माहिती मागण्याचाही सुद्धा कदाचित आपल्याला कल्पना नाही. मला असं वाटतं की इथून पुढे मी जेव्हा आज निघून जाईल आपण सरळ माहितीच्या अधिकारात प्रकल्प कार्यालयात अशी समिती आहे का? जर ती आहे तर त्याच्यामध्ये इतर लोक कशी आहेत आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत आश्रमशाळांमध्ये कुठली कामं करण्यात आली या सगळ्या गोष्टी आपण मला त्या दिवशी आपल्याला कळलं की आमच्याही पीओ कार्यालयाला अशी समिती आहे जी आपल्याला सांगते. इथून सुरुवात आहे. आता याच्यामध्ये 2013 मध्ये जसं मी सांगितलं की विशाखा समिती काम करायची, आजही विशाखा समिती अनेक ठिकाणी आहेत, आश्रमशाळांमध्ये आहे. विशाखा समितीचं जर तुम्ही एखादं बोर्ड बघितलं तर बऱ्याच ठिकाणी असं असतं की त्याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी प्रतिनिधी सुद्धा घ्यावे लागतात, इतर विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यावे लागतात.
किंवा ज्या लोकांविषयीची तुम्हाला भावना आहे किंवा जी सामाजिक क्षेत्रातली लोक आहेत त्यांनाही तुम्हाला घ्यावे लागतात, किंवा जर त्या समितीचा विशाखा समितीचा अध्यक्ष हा पुरुष असला तरीही चालतो. पण या कायद्याने स्पेशली 4 मध्ये असं परिभाषित केलं की जर कलम 4च्या नुसार जर आयसीसी कमिटी स्थापन होत असेल तर त्याच्यामध्ये वरिष्ठ महिला हीच अध्यक्ष असावी आणि इतर 2 महिला असाव्यात आणि 1 पुरुष असू शकतो, अन्यथा नाकारताही येऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये 50% महिला असणं अनिवार्य आहे. जर तिथे कुठलाही पुरुष त्या महिलांना वाटेल असं नसेल तर तिथे ती महिला जी आहे त्या 4थ्या व्यक्तीला सुद्धा त्याच्यामध्ये महिला म्हणूनच निवडू शकते, हे या कायद्यामध्ये सांगितलं. मग आता मी जसं तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये दिवाणी न्यायालयाचे काय अधिकार आहेत, ते या कायद्याला जे स्पेशली दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहे की जर महिला त्या समितीकडे लेखी स्वरूपाची तक्रार देत असेल तर ती तक्रार मिळाल्यापासून 10 दिवसाच्या आत संबंधित आरोपीला समन्स देऊन बोलवण्याचे अधिकार आहे. जर तो व्यक्ती 10 दिवसात तिथे उपलब्ध होत नसेल आणि त्या प्रकरणांमध्ये स्वतःचं लेखी ज्याला आपण म्हणतो की तिकडनं तो रिप्लाय देत नसेल त्या संबंधित आरोपपत्रावरती, तर त्याला शिक्षेची तरतूद सुद्धा त्याच्यामध्ये आहे किंवा त्या समितीला एकतर्फी निकाल देण्याचे सुद्धा निर्णय आहे. इतकी मजबूत ही समिती आहे. आता या समितीने खरंच मधातल्या काळात काम केलं का?